मांगलीकर यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि आज आपण पाहत आहोत गणपतीचा सण, एक मोठा उत्सव चालू आहे आणि त्या दरम्यान आपण पाहिलं बाप्पाचं आगमन आणि तसंच आज 1.5 दिवसाचा गणपती। आज बाप्पा निरोप देत आहेत आपला आणि आपण पाहू शकता की दांडी उंबड आणि उच्छेडी समुद्र किनाऱ्यावरती बाहेरचे लोक ही मूर्ती विसर्जन करायला येतात आणि त्या दरम्यान समुद्राच्या भरतीने ते मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर येऊन लागतात। तर या गोष्टीची आम्हाला खूप खंत आहे, त्यामुळे आज आमचा मांगलीपुरा ग्रुप समुद्रावरती उतरला आहे। ते मूर्ती खूपच म्हणजे समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन आम्ही विसर्जन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यात आमचाही सपोर्ट आहे आणि तुमचाही सपोर्ट असावा ही आमची नम्र विनंती आहे। आपण व्हिडिओ पुढे पाहूया। हाय गाईस, तर बघू शकता आपण अजून संध्याकाळचे 5:45 झाले नाही आहेत आणि आता मूर्ती म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ येत आहे। तर आपण बघू शकता हे रोखण्यासाठी आम्ही आज मोठा पाऊल उचलला आहे समुद्र किनाऱ्यावरती आणि याच्यासाठी आम्ही खरं आलो आहोत। आपण मूर्ती बघा, तर आपण कॅमेऱ्याद्वारे म्हणजे पाहू शकता आपली पहिली मूर्ती विसर्जित होत आहे, जी म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती लागली होती आम्ही येण्याच्या अगोदर। ती आता आम्ही पहिली निस्वार्थ आम्ही म्हणजे कुठलंही श्रेय न घेता आम्ही हे म्हणजे मोठं कार्य आम्ही करत आहोत। आपण पाहू शकता सिद्धेश वजे आणि चैतन्य तांडेल हा मूर्ती घेऊन जात आहे। पाहू शकता की मी आता मध्ये जाऊन आलेलो आहे पाण्याच्या, तर लाटांची उसळी म्हणजे जी पाण्याची परिस्थिती आहे ती खूपच खराब आहे। आपण आता व्हिडिओमध्ये तेवढं क्लिअर दिसू शकत नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे की समुद्र संपूर्ण आता खवळलेला आहे। पाहू शकता आता जवळजवळ संध्याकाळ झाली आहे आणि गिराळीच्या काट्याला 7 वाजले आहेत, 7+ झालेलं आहे टायमिंग आणि आपण बघू शकता भक्तजनांची गर्दी, उत्तुंग अशी गर्दी आपल्याला दांडी आणि उंबड उच्छेडी समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळत आहे आणि आमची सेवा ही अजूनही चालूच आहे।
मूर्ती विसर्जन करायला येणार आहे दांडी, उच्छिड आणि उंबट या समुद्र किनाऱ्यावरती, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवायला विसरू नका. त्यांनाही कळवा की आपल्या गावातील मुलं आहेत तिकडे, त्यांना सपोर्ट करा आणि आम्हालाही सपोर्ट करा. आता आम्ही तुमचा निरोप घेत आहोत. जय मांगेला.